अंबाजोगाई तालुका परळी विधानसभा मतदारसंघातील जवळगाव येथील गायरानधारक यांच्यावर पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल करून गायरानधारकांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने न्याय मागणीसाठी अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर जवळगावचे गायरानधारक आमरण उपोषणाला बसले आहेत. तहसील कार्यालय प्रशासन या उपोषणाची गंभीर दखल घेत नसल्याने व न्याय देत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम्ही 29 जानेवारीला आमच्या गायरानामध्ये 211 मध्ये जवळगावमध्ये धरणे आंदोलन केलं. जवळपास त्याला आज 51वा दिवस आहे. तरी पण आमच्याकडे कुठलं प्रशासन कसलं शासनानं आमच्याकडे दखल घेतली नाही. पाषाणापेक्षा घट्ट शासन आहे. तिथलं दखल घेतल्यामुळं इथं आम्ही तहसील कार्यालयावर गेल्या 17 तारखेला उपोषण केलं. आज 4था दिवस आहे. तरी पण आमच्याकडे साधं तहसीलदार नाही, डिप्टी कलेक्टर नाही, ना कुठला शासनाचा कर्मचारी साधं डुकून सुद्धा बघायला तयार नाही. कुठली नेते मंडळी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करायला लागले. तात्काळ शासनाने आमच्याकडे लक्ष जर नाही दिलं वेळेस तर आम्हाला वेगळंच पाऊल उचलावं लागेल. याचं तीव्र आंदोलन केलं जाईल. मी विजय लिंबाजी कांबळे, राहणार जवळगाव. 211 मध्ये सौर ऊर्जेचा प्लॉट आलेला तात्काळ रद्द करावा. नाही जर रद्द केला तर आम्ही शासनासोबत बरोबर लढाई करायला तयार आहोत आणि जीव द्यायला तयार आहोत. तुळशीराम हरे, मौजे जवळगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. गायरान गट नंबर 211 मध्ये गावामध्ये आज 51वा दिवस आहे. बेमुदत धरणे आंदोलन करून सुद्धा कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. म्हणून आम्ही तहसील कार्यालयासमोर आज 4था दिवस आहे आजचा. त्याच्यामुळे आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आमची दखल कुणीही प्रशासनाने घेतलेली नाही आजपर्यंत. तर आम्ही तिथं काही त्यांचा सौर गंगा माऊली सोलार प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आलेला आहे. ती आम्ही गायरानधारकांनी अडवलेलं आहे काम. त्यांचाही कुठलाही ताबा नसताना आमच्याकडून ताबा हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना आमच्यावर आम्ही काम अडवलं असताना आमच्यावर त्यांना बोगस खोटे गुन्हे 353 केलेले आहेत. 353 खोटे गुन्हे केलेले आहेत. तरी आम्ही काही आमच्या महिलांना, दलित महिलांना संध्याकाळी त्याशी शिवीगाळ करून जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. तरी आमच्या महिला पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा त्यांना कुठली दखल एटीआयने घेतलेली नाही. तर एटीआय सुद्धा आम्हाला धमकी दिले, आम्ही तुमची तक्रार घेणार नव्हतो, तुम्ही तक्रार देत असला तर आम्ही तुमच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करू अशी आम्हाला. आणि तहसीलदार साहेब सुद्धा म्हणते तुम्ही 40 वर्षांनी गायरान खाला, तुम्ही गायरानच्या बाहेर व्हा, असं सुद्धा आमचं म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांचे असे वाक्य सुद्धा बोलण्यात येऊ नये. मी मारुती माने, सामाजिक कार्यकर्ता आहे. हे गायरान 73ला मी स्वतः अतिक्रमण त्या गायरानावर केलं आहे खूप दिवसापूर्वी. त्यानंतर एकनाथ आवाड यांनी माने हा कामच्या माध्यमातून यांना सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य केल्यामुळे त्या गायरानाचं पुनर्वसन झालं. आणि आज गोरगरीब लोक तिथे जी काही गायरान मध्ये आहेत ते त्यांची उपजीविका भागवतात. परंतु हे शासनाने यांच्यावरती प्रयोग आणून फार मोठा अन्याय या गायरानधारकावर केला आहे. आणि पोलीस स्टेशन मध्ये न्याय मागत असताना खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे गोरगरीब लोकांवर. आणि तसं तर बीड जिल्ह्याचं म्हणजे सिस्टीमच पोलीस स्टेशनचे बिघडून गेलेले आहे. पूर्ण पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यामध्ये आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्याय अत्याचार सगळ्या गोरगरिबावर होत आहे. परंतु याची दक्षता कोणी घेत नाही. आणि म्हणून आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या लोकांना जर न्याय मिळाला नाही, त्यांच्या मूलभूत हक्कापासून जर ह्यांना वंचित केलं तर सर्वसामान्य लोक, अनेक लोक आम्ही या आंदोलनामध्ये उतरून यांना सहकार्य करू आणि ह्याला न्याय मिळवून देऊ. आज या ठिकाणी आपल्या तहसीलच्या कार्यालयासमोर 211 गट नंबर मधील सरकारी जमीन ओळखीदार या ठिकाणी आज आंदोलनाला बसलेले आहेत. प्रशासन किती गांभीर्याने घेतोय हे आज आपण बघत आहोत. 4 दिवस झालं तरी पण तालुका दंडाधिकारी, आपले तहसीलदार साहेब हे तालुका दंडाधिकारी आहेत, त्यांनी या बसणाऱ्या माणसाची साधी विचारपूस सुद्धा केली नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे. म्हणजे त्यांच्या संवेदना मेलेल्या आहेत.
संवेदनाहीन हे प्रशासन आहे आणि त्या संवेदनाहीन प्रशासनाचा प्रथमतः मी युवा आंदोलनाच्या वतीनं धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. आज मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी नावानं या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या कल्पनेतील सौर ऊर्जा प्लांट महाराष्ट्रामध्ये राबविले जात आहेत. तर आपल्या 4 तालुक्याचा जर विचार केला आपण, केज, धारूर, परळी आणि अंबेजोगाई 19 गावामध्ये तो प्लांट आलेला आहे. ते 19 गावामध्ये तो प्लांट आलाय. जमीन शासनाची ती कुणाला महावितरणला भाड्याने देणार 1 रुपया लीजवर आणि महावितरण प्रायव्हेट कंपनीला 50,000 रुपये एकरनं महावितरण देणार. म्हणजे बघा, शासनाची जमीन फायदा महावितरणचा आणि ती बी लीजवर, आणि ती बी कोणती जमीन, तर जे भूमिहीन गेल्या 40 वर्षापासून त्या जमिनीमध्ये टिकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात, त्यांचे वडिलोपार्जित म्हणजे वडिलांना वाहिली आता मुलं वाटतात ती जमीन, म्हणजे ज्यांच्याकडे पुरावे असणारे, म्हणजे त्यांच्याकडे केस झालेल्या, कुणाचे पंचनामे आहेत, कुणाच्या वकिला नोंदी आहेत, पुन्हा म्हणजे नमुना नंबरीला नोंद झाली आहे. ज्या गावामध्ये ज्या पिकाची नमुना नंबर गावच्या ईला नोंद होईल त्या ठिकाणी प्रोजेक्ट शासनाचा होऊ शकत नाही, असं शासनाचा GR आहे. आणि त्यालाच पायदळी तोडून या ठिकाणी राजरोसपणे गरिबाचे संसार मोडण्याचे कार्यक्रम त्या आधुनिक पेशवाईचं हे फडणवीस सरकार करते. त्या फडणवीस सरकारचा आधुनिक पेशवाई आणू पाहणाऱ्या फडणवीसचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. म्हणजे बघा काय चाललंय, समाज कल्याणचा निधी या ठिकाणी दुसऱ्याकडे वर्ग करायचा. म्हणजे या ठिकाणी जे दलित आहेत, म्हणजे एक असणारे अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे लोक आहेत, त्याने शासनाचा निर्णय आहे की शासकीय जमिनीची विल्हेवाट लावताना पहिल्या सुरू प्राधान्यक्रम SC आणि ST ला दिला पाहिजे, हे शासनाचा निर्णय आहे. त्याला पायदळी तोडून राजरोसपणे आमच्या ताब्यातील गायरान जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु आम्ही आंबेडकरी समूह जे की बाबासाहेबाला मानणारे आहेत, ते माणसं या शासनाचा, या खाजगीकरण कंपन्याचा आम्ही प्रोजेक्ट या ठिकाणी होऊ देणार नाही, हा तुमच्या माध्यमातून इशारा येतो. आणि हा असंवेदनशील तहसीलदाराचा निषेध म्हणून आम्ही उद्या तहसीलच्या गेट समोर निषेध निदर्शने करणार आहेत. आणि इथून सगळ्या पुरोगामी संघटना, पक्ष ज्या जे चळवळीत काम करणार आहेत, या सर्वांना मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी उद्या 12 वाजता या तहसील कार्यालयासमोर यावं आणि या निदर्शन, म्हणजे मुरदार झालेलं प्रशासन, झोपेचे सोन घेणारं प्रशासन, याला जागा करू आपण उद्या. आणि त्या आंदोलनामध्ये आपण या, यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, यांच्या मागण्या तरी काय, म्हणजे यांच्यावर चुकीचे खोटे गुन्हे दाखल केले एक तर, आणि दुसरं यांच्याकडे सगळ्या म्हणजे रितसर यांच्याकडे कागद असताना, म्हणजे हे मालक आहेत, वहितीदार म्हणून यांनीच अमल सिद्ध केलाय, म्हणजे तहसीलचे पंचनामे आहेत आणि त्याच्यामध्येच प्रोजेक्ट आणलाय. धनदानव्याचे अतिक्रमण शाबूत ठेवलेत आणि यांच्या संसार मोडण्याचं काम या प्रशासनाने केलंय, याचा मी निषेध करतो. आणि तात्काळ यांनी प्रशासनाने लक्ष देऊन तो जो प्लांट आहे, गंगा माऊली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शासनाच्या जमिनीची काय गरज आहे त्यांना, त्यांनी प्रायव्हेट जमीन घ्यावी ना, लीजनेच घ्यायची भाड्याने, तर प्रायव्हेट प्रोजेक्ट प्रायव्हेट जमीन आणि शासनाची जमीन घेणं आम्ही कदापि होऊ देणार नाहीत. शासनानं हा निर्णय बदलावा आणि यांच्या ताब्यामधील जमीन कायम ठेवावी, अशी मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद. आपण जवळगाव ग्रामपंचायतचे सरपंच आहात. हो, आपल्या गावचे गायरान धारक आंबेजोगाई तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले, आपली भूमिका काय आहे सांगा. त्यांना पाठिंबा आहे आमचा पाठिंबा आहे. त्यांना ठराव दिलेला आहे आपण त्यांना काय म्हणून ठराव दिलाय तुम्ही नागरिकांना? तिथे सौर ऊर्जा होणं म्हणून, सौर ऊर्जा होणं म्हणून दिलेला आहे. तुमच्या सैनिकी त्यांना नागरिकांना ठराव दिलाय? हो, दिला. सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी होऊ नये म्हणून हो दिला आहे. आम्ही जवळगाव गायरान धारकाचे 81-82 आमच्याकडे पुरावे आहेत. एकीला नोंद आहे ती जी निजामकालीन GR होता की महारामांगाला कसून खाण्यासाठी, ती उर्दू मधला GR सुद्धा आमच्याकडे निजामाचा आहे. जर मराठा आरक्षणाला निजाम सरकारचा हैदराबादला जाऊन जर ती कागद मराठा आरक्षणासाठी कुंडी आणीत असतील आणि ह्या गायरानाच्या प्रश्नावर 81-82 गायरान शासन म्हणतं की नियमाकुलित करा आणि नियमाकुलित
81-82 जेर असताना आम्हाला आमच्यावर इथलं प्रशासन, इथली राज्यकर्ती जमात, शासन भारतीय जनता पार्टीचं असेल, शिवसेनेचं असेल, सगळ्या पक्षाचं असेल, हे सगळे आमच्यावर गोरगरिबावर अन्याय करत आहेत. आमचा प्रश्न या आमदारानं आणि बजरंग बाप्पानं, केजचे आमदार नमिताताई मुंदडा असतील, परळीचे आमदार धनंजय मुंडे असतील, यांनी विधानसभेमध्ये आमचा प्रश्न उपस्थित करून आम्हाला गोरगरिबाला न्याय द्यावा एवढी आम्हाला अपेक्षा आहे. परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे आपलं शिष्टमंडळ गेलं होतं का त्यांना भेटायला? त्यांना आजारी असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे गेले नव्हतो आणि ते 2-3 महिने झाले की परळी मतदारसंघामध्ये कधी आलेले नाहीत. त्यांच्या कानावर फक्त ही आहे किंवा ऑफिसवर, जगमित्र ऑफिसवर त्यांच्या गेलता अजयजी मुंडे तिथं असते. त्यांना कल्पना आम्ही दिलेली आहे की गायरानाचं आंदोलन सुरू आहे. देशातील तमाम ज्या संतांनी महापुरुषांनी या देशासाठी काम केलं त्या संतांनी महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. ह्या देशामध्ये भांडवल घरासाठी सर्व आहे, पण ज्यांना पाय ठेवाय जमीन नाही, ज्यांना घर बसायला जागा नाही, अशा बांधवासाठी देशामध्ये काहीच नाही. हे भारतीय संविधान आहे. या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये जे संसाधने आहेत ते साधनावर देशातल्या तमाम माणसाचा अधिकार, हक्क असताना गेल्या 40-50 वर्षापासून जे गायरान धारक बांधव जवळगावमध्ये जमीन कसत आहेत आणि जमीन कसत असताना सुद्धा त्याच बाजूला परिसरामध्ये अनेक एकर जमीन आहे, सरकारी जमीन आहे, त्या ठिकाणी प्रोजेक्ट नाही. त्या ठिकाणी 30-40 एकर ऊस आहे. जमीनदार दानगे माणसाचा त्या ठिकाणी 30-40 एकर ऊस आहे. या ठिकाणी प्रोजेक्ट आणला नाही. इथल्या धनदानगे लोकांनी ज्या माणसाला घर नाही, ज्या माणसाला पाठिंबा जमीन नाही, त्यांची 2री-3री पिढी हे गायरान कसत असताना त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आणलेला आहे. गेल्या 50 दिवसापासून महिला भगिनी आणि बांधव जवळगाव ठिकाणी आंदोलन करत आहेत. या मतदारसंघामधले आमदार कुठं आहेत? माननीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे ताई, तुम्ही कुठे आहात? तुमच्या मतदारसंघामध्ये जवळगावामध्ये हे माणसं उपोषण आंदोलन करत आहेत. आज 4था दिवस आहे. तहसील पुढं तुमचा एकही प्रतिनिधी आलेला नाही त्या माणसाला भेटायला. तुमचा एकही प्रतिनिधी भेटायला आलेल्या ज्या मागासवर्गीय मतदारसंघाच्या राखीव मतदारसंघातले आमदार उंदराताई आहेत, नमिताताई, त्यांचा सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. प्रशासनाचा एकही माणूस ह्या गायरानामध्ये ह्या उपोषणवाल्या माणसाला भेटायला नाही. खबरदार, ह्या माणसाला जर न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही भीम शक्तीच्या वतीनं उद्या तहसील आम्ही कुलूप ठोकणार आहोत. तहसील आम्ही कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाहोत आणि जी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची जिम्मेदारी प्रशासनावर शासनावर राहणार आहे. एका बाजूला करोडो एकर जमीन तुम्ही येथे उद्योगपतीला दिल्या जातात 2 रुपयाच्या 1 रुपयाच्या निधीवर, आणि सर्वसामान्य माणसाचं काय आहे? म्हणजे तुम्ही सर्वसामान्य देण्याचं करत नाही. तहसीलदार साहेब झोपू नका, जागे व्हा. कलेक्टर साहेब झोपू नका, जागे व्हा. तुम्ही गरीबाला न्याय द्यायची भाषा करा. तमाम या जिल्ह्यातल्या प्रशासनाला माझी विनंती आहे, या गरीबाकडे लक्ष कोण देणार आहेत? आमदारांचं लक्ष नाही, खासदारांचं लक्ष नाही. कुठं आहेत बजरंग बाप्पा खासदार कुठं आहेत? आमदार कुठं आहेत? धनंजय मुंडे, पंकजा ताई आणि नमिता मुंडे कुठं आहेत? या गोरगरिबाचं लक्ष नाही का तुम्हाला? धनदानगेकर तुम्ही लक्ष देणार का? गरीबाकडे लक्ष देणार नाहीत का? 4 दिवस हे माणसं बिनहाना पाण्याचे हुद्दे इथं बसलेले आहेत. माणसाची साखर कमी झालेली आहे, माणसाला ऍडमिट करायची वेळ आलेली आहे. आणि बरं वाईट झालं तर जिम्मेदारी तहसीलदारावर असेल. तहसीलदार का साहेब इथं येऊन भेटत नाहीत, येत नाही. म्हणून भीम शक्तीच्या वतीनं आमचं उद्या जन आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तहसीलला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. उपोषणकर्त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे आरपीआयचा. उद्याच्याला तहसील बंद चं आवाहन करतो आरपीआय तर्फे सगळ्या संघटनेला.